मुलांनो, आज आपण नाटक साहित्य प्रकार परिचय पाहूया. महाकवी कालिदासाने म्हटल्याप्रमाणे भिन्न भिन्न रुची असणाऱ्या लोकांचे एकाच वेळी समाधान करणारा नाटक हा एक श्रेष्ठ वाङ्मय प्रकार आहे. ललित साहित्याच्या प्रकारांमध्ये नाटक हा एक लोकप्रिय साहित्य प्रकार आहे. मुलांनो, आपण जे ऐकले पाहिले ते दुसऱ्याला सांगावे ही माणसाची सहज प्रवृत्ती असते. प्रत्येक व्यक्तीला स्वतःला आलेला अनुभव, आनंद, दुःख हे सगळे सांगावेसे वाटते आणि त्यामधूनच साहित्याची निर्मिती होत असते. मुलांनो, नाटक या साहित्य प्रकाराच्या माध्यमातून प्रेक्षकांशी जिवंत संवाद घडत असतो. लोकसंवाद आणि लोकरंजन या नाटकाच्या महत्त्वाच्या बाजू असतात. तथापि लेखकाचा प्रतिपाद्य विषय लोकांपर्यंत पोहोचवणे हा त्यातील महत्त्वाचा गाभा असतो. आपल्याला नाटकामध्ये कालानुरूप बदल, विषयांचे बदल दिसतात. कोणत्याही समाजातील चालीरीती कालपरत्वे बदललेले असतात. माणसाचा स्वभाव, मानवी भावभावना या गेली अनेक वर्ष कायम राहिलेल्या आहेत. या मानवी भावभावना, स्वभाव यांतील विविध छटांचे दर्शन नाटकातून आपल्याला दिसते. कधी पारंपरिक चालीरीती, रूढी, परंपरा, त्याच परंपरा, माणसाचे स्वभाव याचं दर्शन नाटकात दिसतं. कधी बदललेल्या रूढी परंपरांचं दर्शन आपल्याला नाटकांमधून दिसतं. समाजाचं वास्तव चित्र नाटकातून आपल्याला दिसतं. अगदी प्राचीन काळापासून समाजातील बदल नाटकांच्या माध्यमातून आपल्याला दिसतात. म्हणजे नाटक हा समाजाचे यथायोग्य दर्शन घडवणारा प्रयोगक्षम साहित्य प्रकार आहे. म्हणून आपण नाटक अगदी आवडीने बघतो. आता नाट्य म्हणजे काय मुलांनो? तर नाट्य हा नाटकाचा प्राण आहे. एखाद्या प्रसंगामध्ये जेव्हा कल्पनेपलीकडील बदल आकस्मिकरित्या घडतो तेव्हा नाट्य निर्माण होते. हा बदल आश्चर्यकारक असतो, खळबळजनक असतो. त्यामुळे वाचकाला, प्रेक्षकाला अनपेक्षित धक्का बसतो. कधी तो सुखद असतो तर कधी दुःखद असतो. निसर्गात आणि मानवी जीवनात असे नाट्य पाहायला मिळते. त्याचेच प्रतिबिंब नाटकात दिसून येते. आता हे नाट्य म्हणजे नाट्य हा नाटकाचा प्राण आहे. एखाद्या प्रसंगामध्ये जेव्हा कल्पनाकडे पलीकडील बदल आकस्मिकरित्या घडतो तेव्हा नाट्य निर्माण होते. आता नाटक, लेखकाने लिहिलेले नाटक हे कलाकारांनी सादर करायचे असते. चित्र किंवा शिल्प हे घडताच दिसू लागते, पण नाटक हे प्रत्येक वेळी करून दाखवावे लागते. नाटक हे दृक श्राव्य असल्याने ते लिहिणारे, त्याचा प्रयोग करणारे, प्रत्यक्ष अभिनय करणारे, तंत्रज्ञ आणि तो प्रयोग पाहणारे अशा सगळ्यांच्या समन्वयावर आणि सहकार्यावर नाटकाच्या प्रयोगाची सफलता अवलंबून असते. मुलांनो, नाटक हा कथा, कादंबरी, कविता याप्रमाणे एक साहित्य प्रकार आहे, हे लक्षात घ्या. यामध्ये अभिनेता आणि अभिनेत्री अभिनय करत असतात. लेखकाने लिहिलेले संवाद अभिनेत्यांपर्यंत, प्रेक्षकांपर्यंत पोहोचवले जातात. मुळात नाटक हा दृक श्राव्य साहित्य प्रकार आहे. ते ऐकता, पाहता व वाचता येते. भारतात प्राचीन काळापासून नाट्यकला अस्तित्वात होती. अगदी भरतमुनी यांना भारतीय नाट्यकलेचे जनक असेही म्हणतात. नाटकाविषयी सखोल माहिती करून देणारा नाट्यशास्त्र हा ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे. त्यांच्या मते नाटक हे मानवी जीवनातील निरनिराळ्या अवस्थांचे, घटनांचे, प्रसंगांचे, त्यातील वेगवेगळ्या भावभावनांचे, वृत्ती प्रवृत्तींचे व लोकव्यवहारांचे अनुकरण करणारे चित्रण आहे. मानवी जीवनातील निरनिराळ्या अवस्था असतात, घटना घडलेल्या असतात, प्रसंग असतात. त्यामध्ये वेगवेगळ्या भावनांचे, वृत्ती प्रवृत्तींचे, लोकव्यवहारांचे अनुभवचे चित्रण करणारे नाटक प्रकार आहे.
अगदी मानवी जीवनात अवतीभोवती घडणाऱ्या अनेक नाट्यमय प्रसंगांतून, घटनांमधून जाणवणाऱ्या माणसांमधील गुण अवगुणांतून त्यांच्यातील भावनांची आंदोलने वास्तवाधारित परंतु काल्पनिक कथानकात गुंफून ते उत्तम संवाद लेखनातून दिग्दर्शकाच्या मार्गदर्शनाखाली कलाकारांच्या अभिनयाद्वारे तंत्रज्ञानाच्या सहाय्याने रंगमंचावर प्रेक्षकांसमोर सादर करणे म्हणजे नाटक होय. नाटक पाहणे म्हणजे फक्त औट घटकेची करमणूक नाही मुलांनो, तर कधी नाटक हसवणारा असतो, सुखावणारा असतो, रडवणारा, दुखावणारा, अगदी कधी अंगावर धावणारा, सारं मन अगदी सोळवटणारा, बेभान करणारा, कधी आपल्याच मनाचा ठाव घेणारा, कधी आपल्या डोकावून पाहणारा, कधी अगदी जगाच्या पलीकडे जाऊन विचार करणारा, असा सगळा नाटकाचा खेळ असतो. नाटक हा लेखक, दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञ यांच्या सहाय्याने रंगभूमीवर सादर होणारा आणि त्याचप्रमाणे नाट्यगृहात समूहाने एकत्रितरित्या आस्वाद घेता येईल असा कला प्रकार आहे. नाटक हे जीवनाचे चित्र असते आणि ते कलाकारांच्या माध्यमातून सादर केले जाते. डोळ्यांनी पाहायचे आणि कानांनी ऐकायचे म्हणून ही दृक्श्राव्य कला आहे. नाटक हे सांघिक कार्य आहे. तर मुलांनो, प्रेक्षकांशी जिवंत संवाद नाटकामधून होत असतो. लोकसंवाद आणि लोकरंजन या नाटकाच्या महत्त्वाच्या बाजू आहेत. आपण नाट्य पाहिलं, नाट्य हा नाटकाचा प्राण आहे आणि नाटक पाहिलं. आता नाट्यसंहितेचे स्वरूप आपण पाहूया. नाटकात महत्त्वाची असते ती संहिता. नाट्यसंहिता जितकी परिपूर्ण, दर्जेदार, तितकेच नाटकाचे यश खात्रीलायक. शब्द आणि कथानक जितके सशक्त तितके नाटक उंचीवर जाणार हे निश्चित. एक कथाबीज घेऊन नाटककार त्याभोवती घटना व पात्र यांची गुंफण करतो. कथानकात नाटककार वैशिष्ट्यपूर्ण रचना करून नाटक रंगतदार करतो. यासाठी कथानक दमदार असावे लागते. समाजातील विविध स्तरांतील लोकांना जिव्हाळ्याचे वाटणारे विषय नाटककार मांडतो. अगदी सामाजिक स्थितीचे यथार्थ आणि रसपूर्ण दर्शन घडवणे नाटकाचे ध्येय असते. नाटकातील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे मुलांनो संवाद. खटकेबाज, चुरचुरीत, नर्मविनोदी संवाद नाटकाची रंगत वाढवतात. नाट्य विषयाला साजेसे संवाद नाट्यकृतीतील आशय योग्य पद्धतीने प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतात. संवाद फेकीमुळे नाटकाचा बाज प्रेक्षकांना कळतो. संवाद, रंगसूचना व स्वगत या त्रयींनी नाट्यसंहिता तयार होते. ही नाट्यसंहितेचे स्वरूप अशा प्रकारे असते. नाटक या साहित्य प्रकाराचे वेगळेपण. अगदी मानवाने मनोरंजनासाठी, आत्मिक समाधानासाठी ललित कलांचे विश्व निर्माण केले आहे. मानवाने मनोरंजनासाठी, आत्मिक समाधानासाठी ललित कलांचे विश्व निर्माण केले. ज्या समाजात नाटक हा साहित्य प्रकार उदयास आला त्या समाजात राहणाऱ्या लोकांच्या भावभावना नाटकातून प्रकट झाल्या. त्यामुळे नाटक हा साहित्य प्रकार विषयांच्या दृष्टीने समृद्ध होत गेला. ज्ञान आणि मनोरंजन याबरोबरच प्रेक्षक स्वतःच्या अनुभवांचे नाटकात घडणाऱ्या प्रसंगांशी नाते जोडत असतो. त्यामुळे त्याला ते आपले वाटते. कथा, कादंबरी, नाटक या सर्वच साहित्य प्रकारांत समाजाची समकालीन चित्रे रेखाटण्याचे सामर्थ्य असते. परंतु कथा, कादंबरी, कविता यापेक्षा नाटक हा साहित्य प्रकार निराळा आहे. बाकीचे साहित्य प्रकार हे वाचकनिष्ठ आहेत. नाटक हा समूहाचा आविष्कार असतो. नाटकामध्ये संगीत, नृत्य, वक्तृत्व, अभिनय, नेपथ्य, काव्य, चित्रकला अशा बहुतेक सर्व कलांचा समावेश होतो. कथा आणि कादंबऱ्यांमध्ये फक्त लेखक आणि वाचक हे दोन घटक असतात. पण नाटकामध्ये मात्र लेखकाचे शब्द नट संवादाच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत असतो. विष्णुदास भावे यांनी लिहिलेले सीता स्वयंवर हे आधुनिक मराठी नाटकातील कालमानदृष्ट्या पहिले नाटक आहे. एक सरळ पौराणिक गोष्ट सांगणारे हे नाटक
1843 सालचे आहे. त्याचप्रमाणे 1855 साली महात्मा फुले यांनी लिहिलेली तृतीय रत्न ही लिखित स्वरूपातील पहिली नाट्यसंहिता आहे. त्यापूर्वी ललित, गोंधळ, कीर्तन, पोवाडे, दशावतार, तमाशे अशा अनेक कला महाराष्ट्रात नांदत होत्या, ज्या नाटक या साहित्य प्रकाराच्या उदयास पूरक ठरल्या. आलं का मुलांना लक्षात?